Hi all, good evening. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं होतं? व्हेरिएबल्स पाहिले होते. व्हेरिएबल नेम कसं डिक्लेअर करायचं त्याचा सिंटॅक्स पाहिला होता. आणि एका व्हेरिएबल मध्ये नाही एकच डेटा टाइप यूज करून आपण मल्टिपल व्हेरिएबल कसे डिक्लेअर करतो आणि त्याला डिफरंट व्हॅल्यू किंवा सेम व्हॅल्यू कशी असाइन करतो हे पण पाहिलं होतं. त्यानंतर आपण डेटा टाइपची रेंज पाहिली होती आणि त्यानंतर त्याची साईज पण पाहिली होती एक चार्ट मध्ये एक टेबल मध्ये. तर आणि आपण ऑपरेटर्सला सुरुवात केली होती काल. त्यामध्ये आपण अरिथमेटिक ऑपरेटर्स पाहत होतो. त्यामध्ये आपण चार ऑपरेटर पाच ऑपरेटर पाहिले होते. कुठकुठले तर ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलस. ठीक आहे, तर नेक्स्ट ऑपरेटर आपण स्टार्ट करूयात. अरिथमेटिक ऑपरेटर्स आपले झालेत. त्यानंतर आज जे ऑपरेटर्स आपण पाहणार आहेत ते रिलेशनल ऑपरेटर्स पाहणार आहेत. तर एक त्यासाठी मी एक क्लास क्रिएट करतो, रिलेशनल ओपी नावाचा. रिलेशनल ऑपरेटर्स मेन मेथड घेणार आहे मी, कारण मेन मेथड मध्येच आपण सगळं व्हेरिएबल्स वगैरे डिफाईन करणार आहेत. तर रिलेशनल ऑपरेटर कसं काय काम करतात, तर दोन संख्यामधलं रिलेशन चेक करण्याचं ते काम करतात. म्हणजे माझ्याकडे समजा एक व्हेरिएबल आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 10 आणि सेकंड व्हेरिएबल आहे बी, त्याची व्हॅल्यू किती आहे 20. तर रिलेशन ऑपरेटर काय चेक करेल, या दोन्ही मधलं रिलेशन चेक करेल. ती कशाच्या माध्यमातून सिलेक्ट करेल, तर म्हणजे लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, ग्रेटर दॅन, इक्वल टू, नॉट इक्वल टू आणि इक्वल टू. तर हे सगळे काय येतं, रिलेशनल ऑपरेटर्स. हे काय करतात, तर दोन संख्येमधलं रिलेशन चेक करतात. म्हणजे 10 हा 20 पेक्षा लहान आहे का, किंवा बी बी हा ए पेक्षा मोठा आहे का, हे चेक करण्याचं काम करतात. किंवा ते दोन्ही समांतर नाहीयेत का, समांतर आहेत का, किंवा ए हा बी पेक्षा मोठा आहे की समांतर आहे, हे चेक करण्याचं काम करतात. तर आपण वन बाय वन त्याला चेक करू. तर मी डायरेक्ट प्रिंट करतोय त्यांची व्हॅल्यू, ए इज लेस दॅन बी. तर आणि हे रिलेशनल जे ऑपरेटर्स आहेत हे एकतर ट्रू रिटर्न करण्याचं ट्रू रिटर्न करतात किंवा फॉल्स रिटर्न करतात. दोन्हीपैकी एक व्हॅल्यू हे रिटर्न करतात. ट्रू आणि फॉल्स आपण कुठं पाहिलं होतं, तर बुलियन ऑपरेटर, बुलियन डेटा टाइप मध्ये. म्हणजे इनडायरेक्टली काय करतात हे रिलेशनल ऑपरेटर्स, इनडायरेक्टली तर बुलियन व्हॅल्यू रिटर्न करण्याचं काम करतात, एक तर ट्रू किंवा फॉल्स. तर इथे पहिल्यांदा मी काय चेक करतोय की ए हा, ए ची व्हॅल्यू म्हणजे ए मध्ये आपण 10 स्टोअर केलेत आणि बी मध्ये आपण 20 स्टोअर केलेत. तर आपण चेक करतोय की ए ची व्हॅल्यू ही बी च्या व्हॅल्यू पेक्षा काय आहे, लेस दॅन आहे का, हे चेक करतोय. तर ऑब्विसली काय आहे, 10 हा 20 पेक्षा काय आहे, लहान आहे. तर याने काय रिटर्न करायला पाहिजे, ट्रू. त्यानंतर सेकंडला मी काय करेन, बी हा ग्रेटर दॅन ए आहे का, तर बी हा ऑब्विसली ग्रेटर दॅन ए आहे. मग हा काय रिटर्न करेल, तर ट्रूच रिटर्न करेल. त्यानंतर तिसऱ्या याच्यामध्ये मी काय चेक करतो, तर ए इज लेस दॅन इक्वल टू बी. ए हा लेस दॅन इक्वल टू बी आहे का, तर हे काय रिटर्न करणार आहे, म्हणजे एकतर लेस आहे का किंवा ए ची व्हॅल्यू ही बी च्या व्हॅल्यूशी समांतर आहे का, हे चेक करण्याचं. म्हणजे दोन कंडिशन इथं चेक केल्या जातात. एक तर लेस दॅन आहे का, लेस दॅन असेल तर तरी पण ट्रू रिटर्न करणार, आणि ए ची व्हॅल्यू ही बी च्या व्हॅल्यूशी समांतर असेल तरी पण ती ट्रू करणार. बट हा फॉल्स कधी रिटर्न करणार, जेव्हा ए हा, ए ची समजा ए ची व्हॅल्यू 20 आहे आणि बी ची व्हॅल्यू 10 आहे, तर या कंडिशन मध्ये काय करेल, तो फॉल्स रिटर्न करेल. आता सध्या या तिन्हीचं जे आउटपुट आहे हे एकदा मी प्रिंट करून दाखवतो. रन ऍज जावा ऍप्लिकेशन.
तर या तिन्हीचं आउटपुट काय झालंय, ट्रू ट्रू आणि ट्रू रिटर्न केले. जसं आपण एक्सपेक्टेड केलं होतं तेच आउटपुट आपल्याला भेटलंय. आता मी काय करतो, तर ए ची व्हॅल्यू काय करतो, 20 करतो आणि बी ची व्हॅल्यू 10 करतो. तर या केसमध्ये काय होईल आता, तर या केसमध्ये पण तो फॉल्स रिटर्न करेल, कारण ए मध्ये किती स्टोअर आहेत, 20 स्टोअर आहेत आणि आपण इथं कम्पेअर करतोय की 20 इज लेस दॅन इक्वल टू लेस दॅन 10. तर 20 हा 10 पेक्षा लहान आहे का, नाहीये, तर हा काय रिटर्न करेल, फॉल्स व्हॅल्यू रिटर्न करेल. इथे पण आपण काय करतोय, 10 ही व्हॅल्यू बी ची व्हॅल्यू सॉरी, हा 10 ही व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन आहे का 20 पेक्षा, नाहीये, तर हा आपण काय करेल, फॉल्स व्हॅल्यू रिटर्न करेल. आणि इथे आपण काय चेक करतोय, तर जस्ट अ मिनिट. ओके, ठीक आहे. तर कृष्णा, आपण कालचाच टॉपिक हे करतोय. काल आपण अरिथमेटिक ऑपरेटर पाहिले होते, आज आपण रिलेशनल ऑपरेटर पाहतोय. आणि रिलेशनल ऑपरेटर कुठले, तर लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, नॉट इक्वल टू आणि इक्वल टू इक्वल टू. आणि हे काय रिटर्न करतात, तर बुलियन व्हॅल्यू रिटर्न करतात. बुलियन व्हॅल्यू दोन प्रकारचे असतात, एक आहे ट्रू ट्रू किंवा एक आहे फॉल्स. तर इथे मी ए मध्ये 20 स्टोअर केले, बी मध्ये 10 स्टोअर केले, आणि इथे मी चेक करतोय बी इज लेस दॅन, सॉरी ए इज लेस दॅन बी. तर हे काय रिटर्न करणार आहे, फॉल्स रिटर्न करणार आहे. इथे हे काय रिटर्न करणार आहे, तर फॉल्स रिटर्न करणार आहे, कारण 20 हा 10 हा 20 पेक्षा मोठा आहे का, नाहीये, तर फॉल्स रिटर्न करणार. इथे आपण थर्ड याच्यामध्ये काय चेक करणार आहे, ए इज लेस दॅन इक्वल टू बी. ए हा लहान आहे का बी पेक्षा, नाहीये, कारण तो मोठा आहे, 20 हा 10 पेक्षा मोठा आहे, आणि इक्वल टू तर तो नाहीच आहे, त्यामुळं हा पण काय करणार, फॉल्स व्हॅल्यू रिटर्न करणार. तर आपण जसं एक्सपेक्टेड केलं ते आउटपुट आपल्याला भेटतंय का, तर भेटतंय, फॉल्स फॉल्स फॉल्स. त्यानंतर इथे आपण चौथं रिलेशनल ऑपरेटर यूज करून पाहू. ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू बी. ए हा बी पेक्षा ग्रेटर दॅन आहे का, तर आहे. 20 हा 10 पेक्षा ग्रेटर दॅन आहे, तर हे काय रिटर्न करेल, ट्रू व्हॅल्यू रिटर्न करेल. त्यानंतर चौथं व्हेरिएबल, चौथं कंडिशनल ऑपरेटर, सॉरी रिलेशनल ऑपरेटर आपण चेक करू, नॉट इक्वल टू. तर ए नॉट इक्वल टू बी आहे का, तर आहे. कसं, तर ए ची व्हॅल्यू ही 20 ही 10, 20 आणि हे ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू समांतर, नॉट इक्वल टू आहेत का, तर आहे. म्हणजे इथे जर 20 असतं आणि आपण जर हे ऑपरेटर यूज केलं असतं, तर त्यांनी काय रिटर्न केलं असतं, फॉल्स रिटर्न केलं असतं. समजतंय. जर मी असं केलं असतं 20 इक्वल टू 20, तर यांनी काय रिटर्न केलं असतं, फॉल्स. बट आपली व्हॅल्यू काय येतात, ए ची आहे 20 आणि बी ची आहे 10 व्हॅल्यू, आणि इथे आपण ते चेक करतोय की हे दोन्ही समांतर नाही येत ना, तर नाही येत. नाही येत म्हणजे काय, तर ट्रू आहे ते. हे एकदा प्रिंट करून पाहूत आपण. ओके, तर पहिले 3 फॉल्स आणि शेवटचे 2 काय झाले, ट्रू आहेत. ओके, त्यानंतर लास्ट आपण काय चेक करू, तर ते इक्वल टू आहेत का, त्या दोन व्हॅल्यू इक्वल टू आहेत का, तर नाही येतात. ए इक्वल टू बी आहे का, तर नाही. इथे काय रिटर्न करायला पाहिजे, फॉल्स. तर 3 फॉल्स स्टार्टिंगचे, नंतर 2 ट्रू आणि लास्टचा फॉल्स. 3 स्टार्टिंगचे फॉल्स, मधले 2 ट्रू आणि लास्टचा काय, फॉल्स. तर हे आपण काय पाहिले, तर रिलेशनल ऑपरेटर पाहिले, आणि हे काय चेक करतात, तर दोन ऑपरँड. आता याला ऑपरँड म्हटलं जातं, एक व्हेरिएबल, हे आपण व्हेरिएबल म्हणतोय, पण हे काय येतं, ऑपरँड आहेत. जर लँग्वेजच्या टर्म मध्ये जर आपण याला म्हणायचं ठरलं, तर हे काय येतं, ऑपरँड आहे. आणि हे दोन ऑपरँड म्हटलं, ए ऑपरँड आणि बी ऑपरेटर म्हटलं, काय करतात, रिलेशन चेक करतात, म्हणून यांना रिलेशनल ऑपरेटर्स असं म्हटलं जातं. इथपर्यंत समजलंय, कुणाला काही डाऊट आहे का?
नो सर. ओके, नो सर. ठीक आहे. नेक्स्ट ऑपरेटरला जाऊत आपण. तर अरिथमेटिक आपले झाले. असाइनमेंट ऑपरेटर. ओके, असाइनमेंट ऑपरेटर काय असतं, तर हे जे आपण असाइन करतो एखादी व्हॅल्यू, हे सिंगल इक्वल टू हे जे साइन आहे याला काय म्हटलं जातं, तर असाइनमेंट ऑपरेटर म्हटलं जातं. तर इथे इंट इंट नंबर इक्वल टू 101. तर हे कुठलं ऑपरेटर झालं, असाइनमेंट ऑपरेटर. आणि हे कुठले ऑपरेटर झाले, तर रिलेशनल ऑपरेटर्स. हे वरती रिलेशनल ऑपरेटर झाले आणि हे खालचं कुठलं ऑपरेटर झालं, तर असाइनमेंट. कारण आपण ही व्हॅल्यू या व्हेरिएबलला काय करू राहिलो, असाइन करतोय बाय युजिंग दिस असाइनमेंट ऑपरेटर. ही व्हॅल्यू आपण काय केली, या व्हेरिएबलला असाइन केली, त्याच्यामुळे याला काय म्हणतात, असाइनमेंट ऑपरेटर म्हणतात. ठीक आहे. तर नेक्स्ट ऑपरेटर कडे आपण जाऊ. हे बघा, we use the assignment operator equal to assign the 10 value to the variable x. ही जी 10 व्हॅल्यू जी आहे ही आपण त्या x ला काय केली, असाइन केली. त्याच्यामुळं आपण हे ऑपरेटर यूज केलं आणि त्याला असाइनमेंट ऑपरेटर असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर हे सगळे असाइनमेंट ऑपरेटर्स येतात. असाइनमेंट ऑपरेटर्स हे सर्व येतात. तर हे आपण ऑपरेटर पाहिलं. याला प्लस इक्वल टू म्हटलं जातं, याला मायनस इक्वल टू, मल्टिप्लिकेशन इक्वल टू, डिव्हिजन इक्वल टू, मॉड्युलस इक्वल टू, अँड इक्वल टू, ऑर इक्वल टू, नॉट इक्वल टू. याला शिफ्ट राईट इक्वल टू आणि लेफ्ट शिफ्ट इक्वल टू. ठीक आहे. तर हे शॉर्ट हँड ऑपरेटर्स आहेत. याचं जर एक्सप्लेनेशन जर पाहिलं तर इथे आपण त्याचा यूज करून पाहू. म्हणजे एक व्हेरिएबल मी घेतोय इंट सी प्लस इक्वल टू, याला आपण इथे फक्त डिक्लेअर करू आणि इथे आपण काय करू, तर सी प्लस इक्वल टू 10. बट याला आपल्याला काय करावं लागेल, एक व्हॅल्यू असाइन करावं लागेल. मी 5 इथे असाइन करतोय. आणि याचं जर एक्सप्लेनेशन पाहिलं तर एक्सप्लेनेशन कसं होतं, तर इथे मी कमेंट मध्ये लिहितोय सी इक्वल टू सी प्लस 10. याचं जर आपण एक्सपांड केलं याला, तर याचं एक्सपांडेशन कसं होतं, तर सी इक्वल टू सी प्लस 10. म्हणजे सी मध्ये किती व्हॅल्यू आहे, 5 व्हॅल्यू आहे आणि त्याच्यामध्ये आपण प्लस काय करतोय, 10 करतोय. मग याचं टोटल किती झाली, 15. आणि 15 कुणाला असाइन करतोय, आपण सी ला असाइन करतोय. जर मी आता याच्या खाली जर सी इथे प्रिंट केला, SYSO, आणि इथे जर मी सी प्रिंट केला, तर आपल्याला किती व्हॅल्यू भेटायला पाहिजे, 15 ही व्हॅल्यू भेटायला पाहिजे. याला काय म्हणतात, तर शॉर्ट हँड ऑपरेटर म्हणतात. शॉर्ट हँड ऑपरेटर्स. शॉर्ट हँड प्लस इक्वल टू ऑपरेटर, प्लस इक्वल टू ऑपरेटर. याच्यासारखे काय येतं, तर मल्टिपल येतं, डिफरंट ऑपरेटर्स आहेत. कुठले येतं, तर हे पाहिलं आता आपण. त्यानंतर x मायनस इक्वल टू 3, x मल्टिप्लिकेशन इक्वल टू 3, x डिवाइड इक्वल टू 3. म्हणजे यांना आपण जर याला यूज करायचं म्हटलं तर कसं यूज करणार, तर इथे समजा आपण सी मध्ये 5 स्टोअर केलाय आणि त्याला मला काय करायचे, 5 सोबत मल्टिप्लाय करायचे. तर मी कसं करेल, सी मल्टिप्लाय इक्वल टू 5. सी मल्टिप्लाय इक्वल टू 5. याचं एक्सपांडेशन कसं होईल, तर सी इक्वल टू सी मल्टिप्लाय 5. याला जर आपण एक्सपांड केलं तर हे कसं होईल, एक्सपांडेशन याचं सी इक्वल टू सी मल्टिप्लाय 5. म्हणजे सी मध्ये ऑलरेडी 5 स्टोअर आहेत. ओके,
आता सी मध्ये किती स्टोअर झालेले आहेत? सी ची व्हॅल्यू काय? लेटेस्ट व्हॅल्यू 15 व्हॅल्यू आहे, राईट? सी मध्ये किती व्हॅल्यू असाइन झाली आता? 15. आणि 15 ला आपण काय करतोय? 5 सी मल्टिप्लाय करतोय. 15 5 75. आता जर आपण सी ला इथं याच्या खाली जर प्रिंट केलं तर किती रिटर्न कराल सी आपल्याला? तर 75 रिटर्न करायला पाहिजे. आले 75. आता ही व्हॅल्यू कन्सिडर नाही करणार. आता या व्हॅल्यूला आपण काय केलंय? 10 ने प्लस केलं, म्हणजे 10 प्लस 5 किती झाले? तर 15 झाले. आणि 15 ला आपण काय करतोय? तर मल्टिप्लाय करतोय कुणासोबत? तर 5 सोबत. 15 मल्टिप्लाय बाय 5 किती झाले? तर 75. 75. ठीक आहे. तर हे शॉर्ट हँड ऑपरेटरचा असं यूज करू शकतो आपण. समजा आपल्याला एखाद्या व्हॅल्यू आता 75 मधून आपल्याला 25 मायनस करायचं, तर मी काय कसं करेल? सी मायनस इक्वल टू 25. सी मायनस इक्वल टू 25. याचं एक्सपांडेशन कसं होईल? एनिवन कसं होईल एक्सपांडेशन याचं? हॅलो हॅलो C minus 25 सी इक्वल टू minus 25. सी C equal to मायनस C minus 25. 25. येस. तर सी मधून आपण काय करतोय? म्हणजे 75. सी ची लेटेस्ट व्हॅल्यू किती आता? 75. आणि 75 मधून काय करतोय आपण? 25 ला मायनस करतोय. आता किती आपण जर सी ला प्रिंट केलं तर किती प्रिंट व्हायला पाहिजे? 50. 50 आपल्याला भेटायला पाहिजे सी ची लेटेस्ट व्हॅल्यू. आपण इथं एक मेसेज ऍड करू. मेसेज ऍड कसं करायचा? प्लस इक्वल टू प्लस साइन ऑपरेटर यूज करायचं कॉन्कॅटिनेशनचं. आणि इथं आपण सीज लेटेस्ट व्हॅल्यू इज आता सी ची लेटेस्ट व्हॅल्यू जी असेल ते आपल्याला काय भेटेल? इथं कन्सोलवर प्रिंट झाले दिसेल. किती आहे? 50. सी इज लेटेस्ट व्हॅल्यू इज 50. तर 50 आपल्याला भेटले. ठीक आहे. तर हे काय येतं? सगळं शॉर्ट हँड ऑपरेटर्स येतं. याचा यूज असं करायचा, एखाद्याला डिवाइड करायचं. आता 50 ला आपण जर 10 ने डिवाइड केलं तर किती भेटायला पाहिजे आपल्याला? कसं करू मी आता? सी डिवाइड बाय इक्वल टू 10. सी डिवाइड बाय इक्वल टू 10. याचं एक्सपांडेशन कसं होईल? सी इक्वल टू सी डिवाइड बाय 10. आता सी मध्ये लेटेस्ट व्हॅल्यू किती होती? 50. आणि 50 ला आपण जर 10 ने डिवाइड केलं तर किती भेटायला पाहिजे आपल्याला? 5. म्हणजे 10. 50 ला जर 10 ने आपण डिवाइड केलं तर 5 भेटायला पाहिजे. किती भेटले? 5. राईट? Hello. हॅलो Sir, screen stop. This आवाज ब्रेक होतोय तुझा. हॅलो झाले दिसत नाही. स्क्रीन स्टॉप झाले का? हो.